हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सपायरेशन याविषयी पाहणार आहोत. आपल्याला माहीत आहे की प्लांट ही काय करते, कंटिन्यूस पाणी काय करते, ही ॲब्झॉर्ब करून घेत असते रूटमार्फत. ही कंटिन्यूस चालणारी प्रोसेस आहे. ह्याच्यामुळं आपण जर बघितलं तर समजा 100% प्लांट जर पाणी हे ॲब्झॉर्ब करत घेत असेल तर याच्यापैकी फक्त हार्डली 5% ही जी वॉटर आहे, 100%पैकी 5% जी वॉटर आहे ही युटिलाइज केली जाते. म्हणजे वेगवेगळ्या रिॲक्शनसाठी वगैरे काय केली जाते, ही वापरात केली. म्हणजे 5% वॉटर ही काय केली जाते, ही युटिलाइज केली जाते. आणि त्यापैकी आता जी ही युटिलाइज केली जाते यासाठी मग सेल ग्रोथ असेल, वेगवेगळ्या डेव्हलपमेंटसाठी, रिॲक्शनसाठी ही काय केलं जातं, वापरात आणलं जातं. राहिलेली जी 95% जी वॉटर आहे ही वॉटर काय केली जाते, लॉस केली जाते, लॉस होते. म्हणजे फक्त 100%पैकी 5% प्लांट काय करते, वॉटर ही युटिलाइज करते. बाकी जवळपास 55% पाणी हे काय केलं जातं, लॉस होतं इन ॲटमॉस्फिअर. आणि ह्या 5%पैकी जर आपण बघितलं की 5% जी वॉटर आहे ही फक्त युटिलाइज केली जाते आणि 95% ही काय केली जाते, सरप्लस होते किंवा लॉस्ट होऊन जाते. हे कुठं, वातावरणामध्ये. कुठून, एरियल पार्टमधून. आता 1% जे आहे, ह्या 95%पैकी जवळपास 1% जी वॉटर आहे ही काय होती, लिक्विड स्वरूपामध्ये काय होती, ही लॉस होती 1%. आणि 99% वॉटर ही लॉस्ट होते कशा स्वरूपामध्ये, व्हेपर स्वरूपामध्ये. म्हणजे जे काय आता 95% लॉस होते याच्यापैकी 1% ही लिक्विड स्वरूपामध्ये लॉस होतं, ज्याला आपण गटेशन असं म्हणलं जातं. जे लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड, त्या प्रोसेसला आपण गटेशन म्हणतो. आणि 99% वॉटर ही वेपरच्या स्वरूपामध्ये काय होते, ही लॉस होते, त्याला आपण म्हणतो ट्रान्सपायरेशन. आता आपण बघितलं की 1% ही वॉटर ही लिक्विडच्या स्वरूपामध्ये लॉस्ट होते आणि 99% वॉटर ही काय होते, व्हेपरच्या स्वरूपामध्ये काय होते, ही लॉस्ट होते. आता ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या. द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड, ज्यावेळेस प्लॅन्टमधून पाणी हे लिक्विड स्वरूपामध्ये बाहेर पडतं इन द फॉर्म ऑफ लिक्विड, त्याला म्हणलं जातं गटेशन. हा पॉईंट महत्त्वाचा. काय म्हणतो आपण त्याला, गटेशन. आणि गटेशन कुठून घडून येतं, तर गटेशन ऑकर्स थ्रू स्पेशल स्ट्रक्चर्स कॉल्ड वॉटर स्टोमॅटा, किंवा त्याला म्हणतो आपण हायडॅथोड्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, हायडॅथोड्स म्हणतो. जे काय आता समजा हे लीफ आहे, ह्या व्हेन सेंडिंग असतात आणि या ठिकाणी काय असतं, हायडॅथोड्स प्रेझेंट असतात, लुझिड अँड सेल्स. आणि इथून काय होतं, पाणी काय होतं, हे बाहेर पडतं. कसं, लिक्विड स्वरूपामध्ये. हे जे आहेत याला आपण म्हणतो हायडॅथोड. आणि इथून पाणी लिक्विड स्वरूपामध्ये बाहेर पडतं, त्याला आपण काय म्हणतो, गटेशन. आता दुसरा जो प्रकार आहे, द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ व्हेपर, जे बाष्पच्या स्वरूपामध्ये पाणी बाहेर पडणं, त्याला म्हणतो आपण ट्रान्सपायरेशन. काय म्हणतो आपण त्याला, ट्रान्सपायरेशन. आता ट्रान्सपायरेशन कुठून घडतं प्लॅन्ट बॉडीमधून, तर ट्रान्सपायरेशन ऑकर्स थ्रू कोणकोणत्यात पार्ट, लीव्ज आहे, स्टेम आहे, फ्लावर्स आहेत, फ्रूट्स आहेत. ह्या पार्ट्समधून काय होतं, पाणी काय होतं, हे व्हेपर स्वरूपामध्ये काय होतं, बाहेर पडतं. म्हणजे या पार्टमधून पाणी काय होतं, त्याचं ट्रान्सपायरेशन हे घडून येतं. आता ज्यावेळेस ट्रान्सपायरेशन हे पानामधून घडतं त्यावेळेस त्याला म्हणतो फोलियर ट्रान्सपायरेशन. म्हणजे ज्यावेळेस पानातून काय होतं, पाणी हे बाहेर पडतं, कसं, व्हेपर स्वरूपामध्ये, त्यावेळेस त्याला म्हणतो फोलियर ट्रान्सपायरेशन. मग आता याचे 3 प्रकार पडलेत. म्हणजे वॉटर लॉस जे होतं हे त्याचे नेमकं ठिकाण कुठे आहेत प्लॅन्ट बॉडीमध्ये,
तर असे 3 साईट आहेत की ज्या ठिकाणून काय होतं ट्रान्सपायरेशन हे घडून येतं. एक आहे क्युटिकल, दुसरं स्टोमॅटा आणि तिसरं लेंटिकल. ह्या 3 साईटहून या 3 ठिकाणून काय होतं पाणी बाहेर पडतं. म्हणून ट्रान्सपायरेशनचे हे 3 प्रकार पडले. किती प्रकार पडले? 3 प्रकार. कोणकोणते? क्युटिकलमधून बाहेर पडतं म्हणून क्युटिकलमधून ट्रान्सपायरेशन घडतं म्हणून त्याला म्हणायचं क्युटिकुलर ट्रान्सपायरेशन. स्टोमॅटामधून ट्रान्सपायरेशन घडतं म्हणून त्याला म्हणायचं स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन. आणि लेंटिकलमधून बाहेर पाणी किंवा ट्रान्सपायरेशन घडून येतं म्हणून त्याला म्हणायचं लेंटिक्युलर ट्रान्सपायरेशन. तर ह्या 3 साईटहून 3 प्रकार पडलेत. क्युटिकलमधून ट्रान्सपायरेशन घडतं त्यावेळेस क्युटिक्युलर ट्रान्सपायरेशन म्हणतो. ज्यावेळेस स्टोमॅटामधून ट्रान्सपायरेशन घडून येतं त्यावेळेस त्याला स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन म्हणतो. आणि ज्यावेळेस लेंटिकल्समधून बाहेर पडतं त्यावेळेस त्याला म्हटलं जातं लेंटिक्युलर ट्रान्सपायरेशन म्हणतात. आता आपण एकेका ट्रान्सपायरेशनविषयी आपण काय करू माहिती पाहू. आता जो पुढचा जो भाग आहे तो आहे आता क्युटिक्युलर ट्रान्सपायरेशन. काय म्हणतो आपण त्याला आता? क्युटिक्युलर ट्रान्सपायरेशन. आता पहिल्यासुद्धा आपण एक भाग समजून घेऊ की क्युटिकल म्हणजे नेमकं काय. तर अप्पर इपिडर्मिस जे आहे तर अप्पर इपिडर्मिसवरती एक प्रकारची वॅक्सी सबस्टन्स ज्याला आपण तो काय म्हणतो आपण त्याला क्युटिन, त्याचा एक थर असतो. एक प्रोटेटिक कव्हरिंग असते. त्या प्रोटेटिक कव्हरिंगला आपण म्हणतो क्युटिकल म्हणतो. आणि ती कशापासून बनली आहे? वॅक्सी सबस्टन्स. कोणता आहे? क्युटिकल. तर इपिडर्मल जी सेल आहे त्याच्यावरची जी काही आउटर कव्हरिंग आहे त्याला आपण म्हणतो क्युटिकल. मग हे क्युटिकल लिव्हजवरती प्रेझेंट असतं आणि किंवा स्टेमवरती सुद्धा काय असतं? प्रेझेंट असतं. आणि क्युटिकल ट्रान्सपायरेशन जे घडतं म्हणजे क्युटिकलमधून ज्यावेळेस ट्रान्सपायरेशन घडतं त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? क्युटिक्युलर ट्रान्सपायरेशन. द ट्रान्सपायरेशन ऑकर थ्रू क्युटिकल इज कॉल्ड क्युटिक्युलर ट्रान्सपायरेशन. तर कसं घडतं? सिम्पल डिफ्युजननं घडतं. आणि जवळपास या ठिकाणून पाणी तर हे काय होतं? पाणी बाष्प स्वरूपामध्ये काय होतं? हे बाहेर वातावरणात सोडलं जातं. तर क्युटिकल ट्रान्सपायरेशनचं प्रमाण किती आहे? जवळपास आहे 8 to 10%. किती आहे? 8 to 10%. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि क्युटिक्युलर ट्रान्सपायरेशन हे थ्रू आउट द डे जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत काय होतं? हे घडतं. दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे. क्युटिक्युलर ट्रान्सपायरेशनचा जो रेट आहे इज इनव्हर्सली प्रपोर्शन. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. इनव्हर्सली प्रपोर्शन टू थिकनेस ऑफ क्युटिकल. आपल्याला माहीत आहे की क्युटिकलची जी थिकनेस आहे ही काय असते? कमी जास्त असू शकते. आता या ठिकाणी क्युटिकलची थिकनेस कमी आहे, इथं थोडीशी जास्त आहे, या ठिकाणी थोडीशी त्याच्याहून जास्त आहे. म्हणजे क्युटिकलचं जर थिकनेस कमी असेल तर ट्रान्सपायरेशनचा रेट हा कसा असतो? जास्त असतो. आणि क्युटिकलची जर थिकनेस ही जास्त असेल तर क्युटिक्युलर ट्रान्सपायरेशनचा रेट कसा असतो? कमी असतो. हे लक्षात आलं? थिकनेस कमी, ट्रान्सपायरेशन जास्त. थिकनेस जास्त, ट्रान्सपायरेशन कमी. म्हणून काय म्हणलं आहे? क्युटिक्युलर ट्रान्सपायरेशनचा रेट हा कसा असतो? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू थिकनेस ऑफ क्युटिकल. हे लक्षात आलं? क्युटिकलची थिकनेस जर कमी असेल ट्रान्सपायरेशन जास्त घडत. क्युटिकलचा थिकनेस जर जास्त असेल तर ट्रान्सपायरेशन कमी असेल. तर हा प्रकार झाला क्युटिक्युलर ट्रान्सपायरेशनचा. आता दुसरा प्रकार आहे लेंटिक्युलर ट्रान्सपायरेशन. ज्यावेळेस ट्रान्सपायरेशन ही लेंटिकल्समधून घडतं त्यावेळेस त्याला म्हणतो आपण लेंटिक्युलर ट्रान्सपायरेशन. आता नेमकं लेंटिकल्स म्हणजे काय? तर लूजली अरेंज्ड कॉम्प्लिमेंटरी सेल्स. जी काय आता अप्पर इपिडर्मिस आहे या डायग्राममध्ये दाखवलं आहे, या ठिकाणच्या सेल्स लूजली अरेंज होतात. याला म्हणतो आपण लूज कॉम्प्लिमेंटरी सेल्स. आणि एक प्रकारची पोर तयार झाली असते आणि इथून पाणी काय होतं? हे बाहेरच्या दिशेनं काय होतं? हे बाष्पच्या स्वरूपामध्ये काय होतं? बाहेर पडतं. आता जनरली लेंटिकल्स हे कुठं प्रेझेंट असतात? तर बार्क ऑफ ओल्ड स्टेम किंवा पेरिकार्प ऑफ वुडी फ्रूट्स या ठिकाणी काय होतात? लेंटिकल्स हे प्रेझेंट असतात. परंतु ॲब्सेंट इन लिव्हज. पानावरती लेंटिकल्स हे ॲब्सेंट असतात. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. लेंटिकल्स कुठं प्रेझेंट आहेत? बार्क ऑफ ओल्ड स्टेम आहे, पेरिकार्प ऑफ वुडी फ्रूट त्याच्यावरती प्रेझेंट असतात, परंतु ॲब्सेंट इन लिव्हज. मग कॉन्ट्रीब्युशन किती आहे लेंटिक्युलर ट्रान्सपायरेशनचं? हा पॉईंट महत्त्वाचा. 0.1 to 1% हे टोटल ट्रान्सपायरेशन हे कशानं घडतं? लेंटिकलमुळं घडतं. म्हणजे लेंटिकलचं प्रमाण हे कसं एकदम कमी आहे.
म्हणून रेट ऑफ लेंटिक्युलर ट्रान्सपायरेशन हा कसा असतो, एकदम स्लो असतो. हे कधी घडतं, थ्रू आउट द डे. हा लक्षात आला. तर हा प्रकार बघितला आपण लेंटिक्युलर ट्रान्सपायरेशनचा. आता दुसरा प्रकार आपण बघणार आहोत, स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन. तिसरा प्रकार आहे स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन. आता स्टोमॅटा आपण कशाला म्हणतो, तर एक प्रकारच्या मायन्यूट अपर्चर्स किंवा मायन्यूट ओपनिंग ह्या का असतात, ह्या प्रेझेंट असतात. कुठं, पानावरती. हे लक्षात घ्या. तर मायन्यूट अपर्चर्स फॉर्म्ड ऑफ 2 गार्ड सेल्स अँड ॲक्सेसरी सेल्स. जनरली स्टोमॅटाचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण ह्या डायग्राममध्ये आपण समजून घेऊ. तर अशा प्रकारचे हे स्टोमॅटा प्रेझेंट असतात. तर ही गार्ड सेल आहे, हा स्टोमा किंवा स्टोमॅटल पोर म्हणतो आपण. ही गार्ड सेल आहे, बाजूची जी आहे ती सबस्टायरी सेल आहे आणि त्याच्यावरची जी आहेत ही इपिडर्मल सेल. तर ह्या स्टोमॅटल पोरमधून का होतं, ट्रान्सपायरेशन हे घडून येतं इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. तर जनरली ही अशा प्रकारचे स्टोमॅटा पानावरती वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला प्रेझेंट असतात. परंतु पानाच्या वरच्या बाजूपेक्षा पानाच्या लोअर साईडला खालच्या बाजूला स्टोमॅटाची संख्या ही कशी असते, जास्त असते. म्हणजे ज्यावेळेस स्टोमॅटातून ट्रान्सपायरेशन घडून येतं त्यावेळेस आपण त्याला म्हणतो स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन. हे लक्षात आलं. तर जनरली आता कुठं प्रेझेंट असतात, तर इपिडर्मिस ऑफ यंग स्टेम आणि लिव्हजवरती का असतात, ते प्रेझेंट असतात. दुसरा पुढचा पॉईंट महत्त्वाचा आहे, लिव्ह जनरली शो मोर नंबर ऑफ स्टोमॅटा ऑन द लोअर सरफेस. म्हणजे अप्पर सरफेसला स्टोमॅटाची संख्या कशी असते, कमी असते. खालच्या साईडला कशी असते, लोअर सरफेसला स्टोमॅटाची संख्या कशी असते, ही जास्त असते. आता स्टोमॅटाचं डिस्ट्रीब्युशन हे लिव्हजवरती कसं आहे याच्यावरून पानाचे 3 प्रकार पडले. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमॅटा ऑन लिव्ह्ज आर कॅटेगराइज्ड इंटू 3 टाईप्स. कोणकोणते 3 प्रकार आहेत, तर इपिस्टोमॅटिक लिव्ह्ज, दुसरा प्रकार आहे हायपोस्टोमॅटिक लिव्ह्ज आणि ॲम्पिस्टोमॅटिक लिव्ह्ज. इपी म्हणजे अभाऊ, हायपो म्हणजे बिलो, ॲम्पी म्हणजे बोथ साईड. हे लक्षात ठेवायचं. आता इपिस्टोमॅटिक लिव्ह्ज कोणाला म्हणतो, ऑन अप्पर इपिडर्मिस स्टोमॅटा आर प्रेझेंट. म्हणजे पानाच्या वरच्या बाजूला जेव्हा स्टोमॅटा प्रेझेंट असतात त्यावेळेस त्याला म्हणतो आपण इपिस्टोमॅटिक लिव्ह्ज. एक्झाम्पल हायड्रोफाइट्स, त्यातलं एक्झाम्पल दिले लोटस. दुसरा प्रकार आहे हायपोस्टोमॅटिक लिव्ह्ज, म्हणजे हायपो स्टोमॅटा खालच्या साईडला ऑन लोअर इपिडर्मिस. तर स्टोमॅटा या ठिकाणी लोअर इपिडर्मिसला किंवा पानाच्या लोअर सरफेसला हे प्रेझेंट असतात. त्याला आपण म्हणतो त्या पानाला म्हणतो आपण हायपोस्टोमॅटिक लिव्ह्ज. झिरोफाइट्स त्याचं एक्झाम्पल आहे नेरियम. तिसरा पानाचा प्रकार आहे ॲम्पिस्टोमॅटिक लिव्ह्ज ऑन बोथ सरफेस. ज्यावेळेस पानाच्या दोन्ही साईडला वरची बाजू खालची बाजू किंवा अप्पर सरफेस लोअर सरफेसला स्टोमॅटा प्रेझेंट असतात त्यावेळेस त्या पानाला म्हणलं जातं ॲपिस्टोमॅटिक लिव्ह्ज. बरोबर, काय म्हणतो आपण त्याला, ॲम्पिस्टोमॅटिक लिव्ह्ज म्हणतो. एक्झाम्पल त्याचे आहेत मिझोफाइट्स प्रकार येतो, त्यातलं ग्रासेस. मग स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन कधी घडतं, तर ओन्ली ड्युरिंग डे टाईम. फक्त डेझर्ट ज्या प्लांट असतात झिरोफायटिक प्लांट्स त्यामध्ये दिवसा स्टोमॅटा कसे असतात, हे क्लोज असतात, नाईटला ओपन असतात. म्हणून डेझर्ट प्लांट्समध्ये स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन हे नाईटला घडतं. आपल्या प्लांटमध्ये स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन ड्युरिंग डे टाईमला का होतं, घडून येतं. मग आता स्टोमॅटातून ट्रान्सफर होण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त असतं. किती, 90 to 93% टोटल ट्रान्सपायरेशन ऑकर्स थ्रू द स्टोमॅटा. हे कधी घडतं, ड्युरिंग डे टाईम ओनली. म्हणजे सर्वात जे ट्रान्सपायरेशनचं प्रमाण जास्त आहे हे कुठं आहे, स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्युटिकलमध्ये आपण बघितलं की ट्रान्सपायरेशनचं प्रमाण हे जवळपास किती आहे, 8 to 10% आहे. लक्षात आलं, किती आहे, 8 to 10%. लेंटिकलमध्ये किती आहे, 0.1 to 1%. आणि सर्वात जास्त कुठं आहे, हे स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन. हे लक्षात आलं. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, नंबर ऑफ स्टोमॅटा पर युनिट एरिया ऑफ लीफ. एका विशिष्ट एरिया आपण जर कन्सिडर केला एरिया, तर 1/1 सेंटीमीटर असं घेतलं तर त्याच्यामध्ये स्टोमॅटाची संख्या किती येते याला स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी म्हणलं जातं. आता एक उदाहरण घेतलं आहे आपण,
एवढ्या एरियामध्ये 3ची संख्या आहे स्टोमॅटोची, बरोबर. आणि एवढ्याच एरियामध्ये हे स्टोमॅटोची संख्या समजा 5 आहे. तर म्हणजे जो काही पर युनिट एरिया आहे तर त्याच्यामध्ये स्टोमॅटोची संख्या किती आहे याला आपण काय म्हणतो, स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे याची स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी जास्त आहे यापेक्षा, या पाण्यापेक्षा. हा लक्षात आला. दुसरा पॉईंट महत्त्वाचा म्हणजे को रिलेशन बिटवीन द नंबर ऑफ स्टोमॅटा अँड नंबर ऑफ इपिडर्मल सेल्स. तर नंबर ऑफ त्या पानावरती त्या एरियामध्ये नंबर ऑफ स्टोमॅटा किती आहेत, त्यामानानं नंबर ऑफ इपिडर्मल सेल्स किती आहेत पर युनिट एरियामध्ये, त्या पर युनिट एरियामध्ये स्टोमॅटाची संख्या आणि इपिडर्मल सेलची संख्या ही जी काय असते त्याला म्हणलं जातं स्टोमॅटल इंडेक्स. त्याचा सिम्बॉल आयनं दाखवलं जातं. तर स्टोमॅटल इंडेक्स म्हणजे काय, पर युनिट एरियामध्ये नंबर ऑफ स्टोमॅटा आणि नंबर ऑफ इपिडर्मल सेल्स किती प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणतो स्टोमॅटल इंडेक्स असं म्हणलं जातं. तर अशा रीतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सपायरेशन हा प्रकार बघितला. त्याचे आपण 3 प्रकार बघितले, क्युटिकल ट्रान्सपायरेशन, लेंटिक्युलर ट्रान्सपायरेशन आणि स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन. तर आपण याच्यामध्ये महत्त्वाचं बघितलं की क्युटिक्युलर ट्रान्सपायरेशनमध्ये जवळपास 8 to 10% हे काय होतं ट्रान्सपायरेशन घडून येतं. लेंटिक्युलरमध्ये 0.1 to 1% घडून येतं आणि सर्वात जास्त 90 to 93% स्टोमॅटल ट्रान्सपायरेशन जे घडतं हे कुठून घडतं, हे स्टोमॅटामधून घडतं. लक्षात आलं. ओके, थँक्यू.